पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मग आता संबळ कोण वाजवणार? आत्माराम, 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 आत्माराम। त्याला बोलवा। तो म्हणाला होता ना, शेवटच्या श्वासापर्यंत संबळ वाजवीन। वाजवू दे। दादा, त्यांना काही झालं ना तर अजून काहीतरी विचित्र घडेल। त्यापेक्षा मी बाहेर जातो आणि एखादा संबळवाला मिळतो काय बघतो ना। हा, मिळतोय का? जणू काही दरवाजाच्या बाहेर संबळवाला उभाच आहे। मग दादा काय करायचं? मी तेच म्हणतो, आता करायचं काय? दुसरा संबळवाला तरी कसं मिळणार? ते काय रस्त्यावर उभे आहेत का आपल्यासाठी? आणि इथे मुहूर्ताची वेळ सुद्धा निघून चालली। हा, मी तेच म्हणतो, हा निघून चाललाय मुहूर्त। इतकी वर्ष या घरामध्ये नवरात्रीच्या आरतीला संबळ वाजत आला, ही परंपरा आहे आणि मी जिवंत असेपर्यंत ही परंपरा मी कधीही मोडू देणार नाही। आता यावरती एकच पर्याय आहे, तो म्हणजे मला तेच वाटतंय, मुक्ताला संबळ वाजवू दे। अरे नाही अय्या, दादा ती फक्त घरकाम करेल। अहो मी शब्द दिलाय ना तसा, ती कसं वाजवू शकते? अरे मग दुसरा काही पर्याय आहे का आपल्याकडे? म्हणून का तिला वाजवू द्यायचं? नाही 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 दादा, मी माझं वचन नाही मोडणार। अरे तुझं वचन मोडलं तरी चालेल, पण परंपरा मोडता कामा नये। हो नाही दादा, अहो मला हे पटतच नाहीये ना। अरे पण मी सांगतोय ना, या घराचा प्रमुख सांगतोय की तिला संबळ वाजवू दे। तू नाही का म्हणतोयस? हो दादा, मी तुम्ही काय बघत बसलात? तोंड समजावून सांगा याला, हे डोकं फिरवेल, वेडा करेल मला तो। हे बघा दादा, अरे मी सांगतोय याला वाजवू दे, तर हा नाही नाहीच म्हणत चाललाय। मी सारंग, हा बरं ठीक आहे। कमाल आहे, म्हणजे याला समजवायला तुला एक शब्द सुद्धा लागला नाही आणि हा लगेच तयार झाला। मग मी नाही बोलू? हे बघा दादा, मला अजूनही पटलेलंच नाही की तिने संबळ वाजवावं। मला काय, मी नाही म्हणतो ना। अरे पण बघ, दुसरा काही पर्याय आहे का आपल्याकडे? नाही थांबा सगळे। अहो आरतीची वेळ निघून चालली आहे, मुक्ताला वाजवू दे संबळ। मुक्ता, आरतीला तुला संबळ वाजवायचा आहे। हातपाय धुवून संबळ घेऊन ये जा। आरतीची वेळ झाली आणि तू संबळ सोडून हे इथे काय करतेस? अहो तुम्ही असं गमतीत पण बोलू नका। गमतीत नाही, सिरियसली बोलतोय मी, कारण आज संबळ तूच वाजवणार आहेस।
आरतीची वेळ झाली आहे, चला या सगळ्यांनी. रेणुका, आरती घे. तुम्हाला अजून वेळ आहे. एक काम धड करता येत नाही. अहो तुम्ही असं माझं बोलून झालंय. चला पंचारती घ्या. द्या बळा, द्या. हा, आई राजा उध उध सदानंदाचा उध उध. जय देवी भवानी कृपाळुवंत कृपाळुवंत. आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू मूळ माये अंबिके. उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येळूबाईचा. आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू अंबाबाई रेणुका. आई राजा. संबळ गरजला माईचा संबळ गरजला. संबळाचा नाद संबळाचा नाद आईचा अंबर भरिला. उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येळूबाईचा. आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू अंबाबाई रेणुका. पोटात अन्नाचा कण नसताना एवढी ऊर्जा एवढा उत्साह कुठून आणत असेल? कलेवरचं प्रेम, पॅशन आणि श्रद्धाच हे घडवू शकते. जय देवी भवानी कृपाळुवंत कृपाळुवंत. आरती ओ वाळू मन भावे देवी आई, ओ मूळ हिच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. मन भावे ओ वाळू मूळ माय अंबिके. मन भावे ओ वाळू मूळ माय अंबिके. आई राजा उध उध उध. लई वर्ष झाली बघ देवीला फुलं वाहून. आरती झाली की किती प्रसन्न वाटायचं फुलं व्हायला. पण आता तर त्या फुलाचा स्पर्श सुद्धा इसरून गेले बघ. ओम यज्ञेन यज्ञमो यजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः.
ओम स्वस्ति साम्राज्यं बहुचं स्वराज्यं वैराज्यं वारमेष्ठं राज्यं महाराज्यम् आधिपत्यमयं सपन्तपदेव ईस्यास्यात् सार्वभौमसात् वायुशान्तादा परार्थात् पृथिवी समुद्रपर्यन्ताया एकरा इति तदप्येष श्लोको विहितोऽमर्थ परिवेष्टारो मरुतस्यावसङ्गृहे आवीक्षितस्य कामप्रेय विश्वे देवाः सभासदेति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। शेवटी आईनं गारणं ऐकलं. आजी, तुमची इच्छा पूर्ण झाली. आई माऊली, आई माऊली. देवी आई या हात लावलेल्या फुलाची वाट पाहते. ये
इकडे मी इकडं ये. काय केलंस तिथे? काय करत होतीस तिथे? कुठे काय? देवी समोर उभी आहेस. खोटं नाही बोलायचं. पदराखाली लपवलेलं फूल देवीला वाहिलंस की नाही? वाहिलंस की नाही? हो. कुठून आणलंस ते? कुठून आणलंस? आजीचा हात लावलेलं फुल वाहिलं. यातलं काहीही करायचा तिला अधिकार नाहीये हे माहीत असताना सुद्धा केलंस तू. आमच्या घरच्या गोष्टींमध्ये लुडबुड करायची हिम्मत कशी झाली तुझी? 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 ऐका बस. बोल. आजीची लई इच्छा होती पूजेला फुल व्हायची, म्हणून मी आज दादा. दादा. दादा.